आणली आणि भगवंतांची त्या ठिकाणी 108 कमळांनी पूजा मानण्यात आली. भव्य जीवाचं मार्गक्रमण हे गर्भावस्थेपासूनच सुरू झालेलं आहे, लक्षात घ्या. बाळ जन्माला आलं, काही दिवसानंतर आई परत आपल्या सासरी आली भोजला, आणि भोजच्या अंगणामध्ये हे बाळ हळूहळू वाढू लागलं. परंतु लहानपणापासूनच वेगळं त्या ठिकाणी मार्गक्रमण सगळ्यांच्या लक्षात येऊ लागलं. सातत्यानं धार्मिक वागणं, लहान मुलं असेल तरी सुद्धा आई वडील संध्याकाळी स्वाध्याय करायचे, आजूबाजूची मंडळी त्या ठिकाणी येऊन बसायचे आणि त्यावेळी हे बाळ रांगत जाऊन त्या ठिकाणी बसायचं. कळत होतं की नव्हतं, हा प्रकरण नव्हता, लक्षात घ्या. परंतु जसं लोहचुंबक त्या ठिकाणी असतं तशाच पद्धतीनं त्या ठिकाणचा तो ग्रंथ महाराजांना आकर्षण करत होता. हळूहळू त्या ठिकाणी महाराजांचं मार्गक्रमण सुरू झालं. बाळ मुक्त व्हायला लागलं. लौकिक अर्थानं शाळेत पाठवलं. शाळेतलं शिक्षण लौकिक अर्थानं